समोरील टॉपिक आहे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी विचारलंय इफ द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट 4,1 ऑन द लाईन 3x - 4y + k = 0 इज 2 युनिट्स देन द व्हॅल्यू ऑफ k या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन d = फॉर्म्युला आहे mod of ax1 + by1 + c upon √a² + b². या ठिकाणी जर बघसाल तर x1 आणि y1 कुणाला म्हणायचं तर x1 आणि y1 म्हणायचं ह्या पॉइंटला, म्हणजे आपल्याला x1 आणि y1 या ठिकाणी 4,1 मिळालेलं आहे. ए बी सी कुणाला म्हणायचं तर जे आपलं इक्वेशन दिलेलं असेल त्याला कंपेअर करायचं स्टँडर्ड इक्वेशन सोबत, म्हणजेच ax + by + c = 0. तर या ठिकाणी a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे आपल्याला k. त्यानंतर डिस्टन्स म्हणजेच d दिलेला आहे 2. बघा जर मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार 2 = mod of a च्या जागी 3, x1 च्या जागी 4 प्लस b च्या जागी -4, c च्या जागी 1 प्लस y1 च्या जागी 1 आणि c च्या जागी k अपॉन √a² + b² म्हणजे 3² + 4². तर या ठिकाणी लक्षात घ्या 2 = mod of वरती मिळेल आपल्याला 3 4 = 12 -4 प्लस k अपॉन √3² + 4² म्हणजेच 5. हा 5 इकडे डिवाइड आहे, इकडे येऊन होईल तो मल्टिप्लाय आणि मी जर मॉड उडवेल तर मला या ठिकाणी मिळेल 12 - 4 8 प्लस के अपॉन जो 5 आहे तो याच्यासोबत करा मल्टिप्लाय, म्हणजे या ठिकाणी मिळाला 2 5 = 10. पण आता मी या ठिकाणी मॉड कॅल्क्युलेट केला, मॉड उडवला म्हणजेच या ठिकाणी हा जो 10 आहे तो प्लस असू शकतो किंवा मायनस असू शकतो. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं k = ±10 आणि हा 8 पलीकडे जाऊन झाला मायनस, म्हणजेच या ठिकाणी मिळेल बघा k = 10 - 8 और k = -10 - 8 म्हणजेच k च्या व्हॅल्यू मला मिळाल्या 10 - 8 2 और k = -10 - 8 दॅट इज -18 2, -18 2, -18 म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे P1 and P2 आर लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन टू द लाईन्स. 2 लाईन दिलेल्या आहेत आणि विचारलंय P1² + 4P2². या ठिकाणी जर लक्षात घ्याल तर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द लाईन फॉर्म्युला आहे d = mod of ax1 + by1 + c अपॉन √a² + b². या ठिकाणी बघा आपल्याला ज्या काही 2 लाईन म्हटलेल्या आहेत त्याच्यापैकी जर समजा पहिली लाईन म्हणसाल, या ठिकाणी पहिली लाईन काय आहे x sin θ प्लस y cos θ इक्वल टू जे दिलेलं आहे 5 cos 2θ, तर त्याला पलीकडे आपण घेऊया 0, म्हणजेच तो 5 cos 2θ या ठिकाणी येऊन काय बनेल तर तो बनेल बघा -5 cos 2θ. याला आपण काय केलं तर ax + by + c = 0 या आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये याला कन्वर्ट केलेलं आहे. बघा या ठिकाणी काय घेसाल डिस्टन्स जे दिलेलं आहे P1, तर डिस्टन्स = काय असेल फॉर्म्युला a किती आहे या ठिकाणी sin θ इंटू x1 म्हणजे 0. आता हा 0 का घेतला कारण काय म्हटलंय त्यांनी पॉइंट ऑफ ओरिजिन पासूनचा डिस्टन्स दिलेला आहे. पॉइंट ऑफ ओरिजिन म्हणजेच 0,0 ओके, म्हणजेच आपल्यासाठी x1 आणि y1 काय असेल तर 0,0. त्यानंतर बघा प्लस b, या ठिकाणी b कोण आहे cos θ ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी x आहे 0 प्लस c. आता c चं काय व्हॅल्यू आहे या ठिकाणी -5 cos 2θ -5 cos of 2θ आणि डिवाइड मध्ये काय √a² + b² म्हणजेच sin² θ प्लस cos² θ आणि हे कशामध्ये तर मॉडमध्ये. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी मला p मिळाला बघा P1 = डिनॉमिनेटरमध्ये sin² θ प्लस cos² θ 1 ओके, आणि 1चा रूट घ्याल तर 1. त्यानंतर काय होईल या ठिकाणी हा 0 झाला कटला, म्हणजेच mod of -5. आता mod of तर तो -5 या ठिकाणी बनेल 5 cos of 2θ. हे काय मिळालं या ठिकाणी तर हे मिळालं मला या ठिकाणी P1 ची व्हॅल्यू. P1 मिळाला. आता P2 बघा, P2 कुणासाठी घ्यायचा डायरेक्ट ह्या लाईनसाठी डायरेक्ट घ्या. चला काय असेल त्या ठिकाणी a म्हणजेच cosec θ इंटू 0 प्लस b कोण आहे sec θ इंटू 0 प्लस c आहे या ठिकाणी -5 आणि डिनॉमिनेटरमध्ये काय असेल तर √cosec² θ प्लस
सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा 0 झाला म्हणजेच राहिला या ठिकाणी -5. तो मॉड कॅन्सल झाल्यानंतर काय असेल तर 5 आणि डिनॉमिनेटरमध्ये बघा या ठिकाणी कोसेक स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा, याला 1/sin स्क्वेअर प्लस 1/cos स्क्वेअर या पद्धतीने आपण लिहू शकतो. √1/sin स्क्वेअर थिटा प्लस 1/cos स्क्वेअर थिटा. हा साइन स्क्वेअर कुणासाठी कोसेकसाठी. ओके 1/sin आणि सेकसाठी 1/cos स्क्वेअर थिटा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालं बघा हेअर P2 इज इक्वल टू P2 काय मिळाला 5 अपॉन √. दोघांचं या ठिकाणी ॲडिशन करा. ॲडिशन काय बनेल तर बेस सेम करा. साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा आणि क्रॉस मल्टिप्लाय 1 × cos स्क्वेअर 1 × sin स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. हा जाईल ह्या 5 सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये आणि त्याचा जर रूट निघाला तर तो झाला त्या ठिकाणी 5 × sin थिटा इंटू कॉस थिटा. दॅट्स इट. P1 आणि P2च्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. हा √sin स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा तो असेल त्या ठिकाणी 1. ठीक आहे. चला व्हॅल्यू मिळाल्या. आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट काय करायचं होतं, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं P1चा स्क्वेअर प्लस 4 P2चा स्क्वेअर. ठीक आहे. चला या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. P1चं व्हॅल्यू काय मिळालेलं होतं आपल्याला 5 cos 2 थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 ॲज इट इज. P2चं व्हॅल्यू काय मिळालं या ठिकाणी 5 sin थिटा इंटू कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. चला याला कॅल्क्युलेट करा. 5चा स्क्वेअर 25. त्यानंतर कॉस ऑफ 2 थिटा. कॉस ऑफ 2 थिटाला मी असं लिहू शकतो का बघा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे का लिहितो आहे कारण समोर मला साइन आणि कॉस त्यांचा स्क्वेअर मिळतो आहे. बघा या ठिकाणी काय केलं मी कॉस ऑफ 2 थिटाच्या जागी लिहिला कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, पण हा ब्रॅकेट स्क्वेअर तो ॲज इट इज प्लस हा 4 ॲज इट इज. आता बघा 5चा स्क्वेअर 25. ओके. आणि हा कुणाचा स्क्वेअर आहे 5चा पण साइनचा पण आणि कॉसचा पण म्हणजे जे येईल या ठिकाणी 25 आलं. साइनचा स्क्वेअर इंटू कॉसचा स्क्वेअर. चला आता या ठिकाणी बघा हा आपला 25 ॲज इट इज 25 ॲज इट इज. आता या ठिकाणी a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर जर फॉर्म्युला वापरसाल तर काय सांगतो फॉर्म्युला पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर कॉसचा पॉवर 4 नंतर मायनस सगळ्यांचा मल्टिप्लाय 2 × साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर. ठीक आहे. नंतर प्लस कुणाचा साइनचा स्क्वेअर त्याचा परत स्क्वेअर तर ते त्या ठिकाणी येईल बघा साइनचा पॉवर 4 थिटा. ठीक आहे. प्लस 25 × 4 हे झालं आपलं 100 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज. चला समोर या ठिकाणी 25 ने मल्टिप्लाय करून घ्या. 25 ने जर मल्टिप्लाय करून घ्याल तर या ठिकाणी मिळेल बघा 25 कॉसचा पॉवर 4 मायनस 2 × 25 50 साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर प्लस साइन्सचा पॉवर 4 × 25 साइनचा पॉवर 4 प्लस हे समोरचं 100 साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ॲज इट इज. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मिळेल बघा हा 25 कॉसचा पॉवर 4 ॲज इट इज. ओके. आता या ठिकाणी बघा -50 साइन स्क्वेअर आणि प्लस 100 साइन स्क्वेअर. ठीक आहे. तर ते 100 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर मधून 50 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर जर मायनस केलं तर आपल्याला मिळेल प्लस 50 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस हा समोरचा 25 साइनचा पॉवर 4 ॲज इट इज 25 साइन पॉवर 4 ॲज इट इज. याच्यामधला 25 घ्या कॉमन तर ब्रॅकेटमध्ये राहील बघा या ठिकाणी कॉसचा स्क्वेअर पॉवर 4 थिटा प्लस याच्यातला 25 गेला म्हणजे 2 साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर प्लस इथला 25 गेला म्हणजे साइनचा पॉवर 4 थिटा. आता या ठिकाणी लक्षात घ्या हा 25 ॲज इट इज. हा कुणाचा फॉर्म्युला तयार झाला बघा या ठिकाणी मी असं लिहू शकतो का साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर साइनचा पॉवर 2 होता त्याचा पॉवर अजून 2 म्हणजे 4 सगळ्यांचा मल्टिप्लाय 2 × साइन स्क्वेअर × कॉस स्क्वेअर आणि कॉसचा परत. ओके. म्हणजे त्या ठिकाणी मला काय मिळालं तर हे 25 ॲज इट इज. आता बघा हा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर म्हणजे 1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज. 1चा स्क्वेअर 1 × 25 म्हणजे त्या ठिकाणी मला आन्सर काय मिळालं 25. या ठिकाणी काय मिळालं 25. देअरफॉर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट टू द लाईन या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका कारण ए आणि बी जरी दिलेलं असलं ठीक आहे तर या ठिकाणी
कन्सेप्ट काय समजून घ्याल, फॉर्म्युला काय आहे आपला डिस्टन्सचा, ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तर या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे, हा एबीसी म्हणजे काय, एबीसी म्हणजे काय, जे काही लाईनचं इक्वेशन असेल, जे काही लाईनचं इक्वेशन असेल त्या इक्वेशनमध्ये एक्स सोबत कोण कॉन्स्टंट आहे, वाय सोबत कोण कॉन्स्टंट आहे आणि कोणती कॉन्स्टंट टर्म त्या ठिकाणी अवेलेबल आहेत ती. म्हणजेच जर आपल्या ह्या इक्वेशनमध्ये कधी बघसाल तर ठीक आहे बघा, या 1 या ठिकाणी नाही पाहिजे होता, तो इकडे येऊन मायनस होईल. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला एक्स सोबत कोण आहे, एक्स सोबत कोण आहे तर 1/a ही झाली आपल्या ह्या फॉर्म्युल्यातल्या ए ची व्हॅल्यू. ठीक आहे. वाय सोबत कोण आहे 1/b, ती आपल्या फॉर्म्युल्यातल्या बी ची व्हॅल्यू झाली. ठीक आहे. त्यानंतर कॉन्स्टंट टर्म कोण आहे, जो 1 आहे तो 1 नाही चालत, आपलं स्टँडर्ड इक्वेशन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, पलीकडे 0 पाहिजे होता म्हणजे 1 इकडे येईल, तर या ठिकाणी आपल्याला मिळाला -1. ठीक आहे. म्हणजे आपल्या एबीसीच्या ह्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. त्यानंतर पॉईंट बघत असतो आपण, त्यानंतर काय बघतो पॉईंट. तर पॉईंट म्हणजेच x1 आणि y1, x1 आणि y1. तर x1 ची व्हॅल्यू a, y1 ची व्हॅल्यू b. मग डायरेक्ट या ठिकाणी आपण घेऊ हेअर डिस्टन्स इज इक्वल टू बघा a च्या जागी 1/a प्लस b च्या जागी 1/b प्लस c च्या जागी -1. दॅट्स इट. आता याला मल्टिप्लाय घ्यायचा आहे x1 चा, याला मल्टिप्लाय घ्यायचा आहे y1 चा. x1 कोण आहे a, y1 कोण आहे b. ओके. आणि डिवाइड रूट ऑफ कुणाचा a स्क्वेअर, जो x1 च्या सोबत, जो आपल्या लाईनच्या इक्वेशन मध्ये x च्या सोबत आहे, म्हणजेच 1/a याचा स्क्वेअर प्लस y च्या सोबत कोण आहे 1/b त्याचा स्क्वेअर. दॅट्स इट. आणि याचा घेत असतो आपण मॉड. ओके. हे मिळालेलं आहे आपल्याला डिस्टन्स. ओके. चला समोर घ्या. डिस्टन्स इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला, काय मिळेल तर वरती बघा a कॅन्सल, b कॅन्सल. ओके. तर वरती काय मिळाला, वरती मिळाला 1 प्लस 1 आणि समोरचा -1 ॲज इट इज डिनॉमिनेटरमध्ये अंडर रूट. या ठिकाणी दोघांचं ॲडिशन करा, बेस सेम नाही करून घ्या. a स्क्वेअर इंटू b स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय करा. आता 1 चा स्क्वेअर इंटू b चा स्क्वेअर, b चा स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर a चा स्क्वेअर. दॅट्स इट. चला 1 1 कॅन्सल, म्हणजेच वरती उरला 1 आणि खाली काय आहे तर खाली आहे अंडर रूट b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. हा जो काही a स्क्वेअर इंटू b स्क्वेअर आहे तर तो कुठं जाईल, वरच्या सोबत जाईल मल्टिप्लाय, म्हणजेच काय रूट ऑफ a स्क्वेअर इंटू b स्क्वेअर. आता ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आणि रूट स्क्वेअर रूट आहे, म्हणजेच हे आपल्याला या ठिकाणी मिळेल बघा ab. ठीक आहे. स्क्वेअर आणि रूट या ठिकाणी कॅन्सल. डिनॉमिनेटरमध्ये अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला काय मिळालं, देअरफॉर d इज इक्वल टू ab अपॉन अंडर रूट a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर. आहे का, चेक करा ऑप्शन. ऑप्शन नंबर डी ab अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, कशामध्ये मॉडमध्ये. देअरफॉर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. 2022 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. Let ABCD be non-zero real numbers if the point of intersection of lines 4ax plus 2ay plus c is equal to 0 and 5bx plus 2by plus d is equal to 0 lies in the fourth quadrant and is equidistant from the two axes. या ठिकाणी लक्षात घ्या, जर थोडंसं डायग्राम वरती समजून घ्याल तर सपोज हे दोन ॲक्सेस ज्याला की आपण म्हणतो एक्स आणि वाय, या ठिकाणी काय होत आहे तर दोन लाईन्स आहेत, त्या दोन लाईन्स एकमेकींना कुठेतरी इंटरसेक्ट करतात. आता कुठेतरी इंटरसेक्ट करतात, आपल्याला ऑलरेडी दिलेलं काय आहे तर कुठे इंटरसेक्ट करतात म्हटले तर त्यांनी म्हटले की फोर्थ क्वाड्रंटमध्ये इंटरसेक्ट करत आहेत. सपोज हा आहे त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, जो काय असेल ABCD PQRS, सपोज P पॉईंट आहे. ठीक आहे. आता म्हटलं काय की इक्विडिस्टंट फ्रॉम टू ॲक्सिस, म्हणजेच या एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स कसं आहे तर इक्वल आहे. याचा अर्थ समजा मी जर म्हटलं की एक्स ॲक्सिस पासून 2 आहे आणि वाय ॲक्सिस पासून 2 आहे, तर याचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन याचे कोऑर्डिनेट्स काय असतील 2,2. पण वाय कुठे आहे, निगेटिव्ह डायरेक्शनला, म्हणून -2. आता मी याचे एक अंदाजे नंबर्स घेतलेले आहेत. ठीक आहे. आता इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आपण काय घेणार की समजा कोणता तरी कॉन्स्टंट नंबर घेऊ. याचा अर्थ मी जर या ठिकाणी घेतलं की म्हटलं समजा x पासून k डिस्टन्स आहे तर y पासून पण काय असणार आहे k डिस्टन्स. मग x चा कोऑर्डिनेट k झाला, y चा काय होईल -k. दॅट्स इट.
ओके, मग मी या ठिकाणी म्हणू शकतो लेट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ गिव्हन लाईन्स जर त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन के, के आणि दुसरा के म्हणजेच वायचा कोऑर्डिनेट -k जर असेल तर तो काय करेल, ह्या पण लाईनचं सॅटिस्फॅक्शन करेल आणि ह्या पण लाईनचं सॅटिस्फॅक्शन करेल. ह्या लाईनचं सॅटिस्फॅक्शन करेल याचा अर्थ एक्सच्या जागी एक्स, वायच्या जागी वाय कोऑर्डिनेट जर मी पुट केला तर इक्वेशन सॅटिस्फाय होईल. म्हणजेच काय, 4a + 2a + c = 0. या ठिकाणी एक्सच्या जागी के, वायच्या जागी -k. करा सिम्प्लिफाय. काय मिळालं या ठिकाणी, 4ak - 2ak + c = 0. म्हणजे त्या ठिकाणी काय मिळेल बघा, 4ak - 2ak + c = 0. याचा अर्थ मला k = काय मिळाला, c पलीकडे जाऊन बनेल मायनस आणि 2a त्याला करेल डिवाइड. ओके, हे कोणाचं व्हॅल्यू मिळालं तर kचं. k = काय मिळालं या ठिकाणी, -c/2a. आता सेम तीच गोष्ट कुणासोबत करा, ह्या इक्वेशन सोबत. हे पण इक्वेशन सॅटिस्फाय होईल ना, एक्सच्या जागी k आणि वायच्या जागी -k. म्हणजे हे मला मिळेल बघा 5b + 2b + d = 0. आता या ठिकाणी एक्सच्या जागी k, वायच्या जागी -k. ओके, म्हणजेच मला मिळालं 5bk - 2bk + d = 0. या ठिकाणी 5bk - 2bk दॅट इज 3bk. हा d पलीकडे जाऊन झाला मायनस, म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं k = -d/3b. आता या ठिकाणी लक्षात घ्या, k च्या आपल्याला दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. k = -c/2a -d/3b. म्हणजेच मी या ठिकाणी म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 दॅट इज -c/2a = -d/3b. ठीक आहे, चला आता क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. निगेटिव्ह उडवून टाका तुम्ही. या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, 3b × c दॅट इज 3bc लिहा डायरेक्ट = 2ad. दॅट्स इट. मायनस उडवला डायरेक्ट, म्हणजेच इक्वेशन मिळालं 3bc = 2ad. आहे का, आहे बघा, ऑप्शन नंबर बी. मग त्याला काय करता येईल, एका साईडला काय 0. ओके, म्हणजे हा झाला 0 = 2ad - 3bc. आपल्याला काय इक्वेशन मिळालं या ठिकाणी, 2ad - 3bc 2ad - 3bc. देअरफॉर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2023 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. काय म्हटलंय, द डिस्टन्स ऑफ पॉइंट 2,5 फ्रॉम लाईन मेजर्ड अलॉंग द लाईन L1 आणि L2 आर सेम इफ द स्लोप L1 दिलेला आहे, स्लोप ऑफ द L2 या ठिकाणी काढायचा आहे. बघा थोडंसं या ठिकाणी कशावरती, डायग्रामवरती समजून घ्या. समजा एक पॉइंट आहे कोणता, हा समजा 2,5 हा पॉइंट आहे. आता हा 2,5 हा पॉइंट काय करतोय म्हटले की एक लाईन आहे, ठीक आहे. आता ह्या लाईन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स दिलेलं नाही. ह्या लाईनचं इक्वेशन काय दिलेलं आहे, हे दिलं 3x + y + 4 = 0. ठीक आहे. आता ह्या पॉइंट मधून काय केलं, दोन लाईन ड्रॉ केल्यात. ठीक आहे, आणि हे डिस्टन्स या ठिकाणी मेजर केलं. आता ह्या ज्या काही दोन लाईन ड्रॉ केल्या, तर ह्या लाईन कशा ड्रॉ केल्यात, कशा पण एक समजा अंदाजे लाईन ड्रॉ केल्यात. मग काय म्हटलं की ही आहे समजा L1 आणि ही आहे L2. ठीक आहे. आता ही L1 L2 दोन्ही पण सेम आहेत. आता या ठिकाणी काय करूयात, समजा मी ह्या डायग्रामला नाव देतो. सपोज हा पॉइंट आहे PQR. जर ट्रायंगल PQR जर लक्षात आला असेल तर आपल्याला दिलेले इन्फॉर्मेशन काय आहे, द डिस्टन्स ऑफ पॉइंट 2,5 फ्रॉम लाईन, ही लाईन ओके, measured along the line L1 L2 are same. L1 L2 are same. आता लक्षात घ्या, जर ह्या दोन लाईन सेम असतील, याचा अर्थ L1 च्या समोरचा L2 च्या समोरचा दोन्ही अँगल सेम असतील. दॅट्स इट. ओके, चला पुढचं इन्फॉर्मेशन काय दिलंय, इफ स्लोप ऑफ L1 चा स्लोप दिला 3/4, देन स्लोप ऑफ L2 चा स्लोप किती असेल असं विचारलंय. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की या ठिकाणी काय म्हटलंय की हे दोन अँगल या ठिकाणी इक्वल असतील. आता बघा एक गोष्ट आपण या ठिकाणी करूयात. समजा मी सुरुवातीला जर म्हटलं PQ
आणि क्यू आर, पी क्यू आणि क्यू आर ह्या दोन लाईनच्या मधला अँगल कॅल्क्युलेट करतो. अँगल क्यू आणि आर सेम आहेत, मात्र किती आहे मला माहीत नाही. ओके, ती माहिती पण करून घेण्याची काही गरज नाहीये. फक्त मला ह्या स्लोप L2 चा काढण्यासाठी मी काय करतो की ह्या पी क्यू आणि क्यू आर ह्या दोघांच्या मध्ये अँगल किती असतील ते कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी फॉर्म्युला वापरतो. बघा, जर मी पी क्यू आणि क्यू आर साठी जर घेत आहे तर मी काय घेणार फॉर्म्युला, हेअर टॅन थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, मॉड ऑफ अँगल बिटवीन द लाईन्स, मॉड ऑफ काय घेत असतो, स्लोप ऑफ पी क्यूचा स्लोप किती आहे 3/4 मायनस स्लोप ऑफ क्यू आर. आता क्यू आरचा स्लोप माहिती आहे का मला, नाही माहिती, या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घ्या. काय फॉर्म्युला या ठिकाणी स्लोपसाठी, स्लोप इज इक्वल टू मायनस A/B. ए किती आहे 3, बी किती आहे 1, म्हणजे ज्याचा स्लोप आला -3. हा कुणाचा स्लोप आला या ठिकाणी, हा कुणाचा स्लोप आला तर तो आला आपल्या क्यू आरचा -3. या ठिकाणी सबस्टिट्यूट करा -3, दॅट्स इट. आणि समोर 1 प्लस m1 इंटू m2, दॅट्स इट. ओके, क्लिअर सगळ्यांना. चला समोर कॅल्क्युलेट करा, काय मिळेल या ठिकाणी, दोघांचं मायनस मायनस प्लस होईल. चला ॲडिशन करा, बेस करून घेतला सेम, क्रॉस मल्टिप्लाय, 3 1 जा 3 प्लस 4 3 जा 12 डिवाइड, खाली काय असेल 1 आणि हा प्लस मायनस मायनस होईल -9/4. ठीक आहे, दोघांचं सबट्रॅक्शन करा, बेस केला सेम, क्रॉस मल्टिप्लाय 4 -9. ठीक आहे, चला हे कशामध्ये आहे, मॉडमध्ये. 4 4 कॅन्सल, म्हणजेच वरती उरला बघा या ठिकाणी 15 आणि खाली उरला या ठिकाणी -5. कशामध्ये, मॉडमध्ये, म्हणजेच -3, दॅट इज 3. टॅन थिटा इज इक्वल टू 3 आलेलं आहे. लक्षात घ्या, टॅन थिटा इज इक्वल टू 3 कुणासाठी आला तर ह्या क्यू साठी आला. आता जो अँगल क्यूचा आहे तोच अँगल आरचा आहे, जो अँगल क्यूचा आहे तोच अँगल आरचा आहे. म्हणून मी या ठिकाणी म्हणू शकतो फॉर अँगल आर, बरोबर. तर काय म्हणणार मी, टॅन थिटा, कारण अँगल तोच आहे ना, इक्वल टू काय असेल, L2 चा स्लोप माहित नाही, समजा यम आहे त्याचा स्लोप, तर काय असेल फॉर्म्युला, स्लोप यम मायनस याचा स्लोप किती आहे -3 अपॉन 1 प्लस यम इंटू -3. ओके, म्हणजेच मला या ठिकाणी काय मिळालं बघा, यम मायनस मायनस प्लस अपॉन 1 -3 यम, दॅट्स इट. आता बघा, टॅन थिटाची किंमत मला मिळालेली आहे 3 इक्वल टू यम प्लस 3 अपॉन 1 -3 यम, हे आहे मॉडमध्ये. ओके, आता मी काय करतो, याचा मॉड उडवतो. याचा अर्थ काय की मॉड उडवल्याच्या नंतर हा एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, दॅट्स इट, क्लिअर. ओके, चला, म्हणजेच या ठिकाणी मला काय मिळालं, हा 1 -3 m करा याला मल्टिप्लाय, म्हणजेच प्लस ऑर -3 ब्रॅकेटमध्ये 1 -3 m इक्वल टू m प्लस 3. ठीक आहे, चला 3 ने मल्टिप्लाय करून घ्या, प्लस ऑर मायनस काय मिळेल, 3 -9 m इज इक्वल टू m प्लस 3. आता एकदा घ्या पॉझिटिव्ह, एकदा घ्या निगेटिव्ह. जर मी पॉझिटिव्ह घेणार तर 3 -9 m इज इक्वल टू m प्लस 3. एकदा घ्या निगेटिव्ह, जर मी निगेटिव्ह घेणार तर -3 -9 m इक्वल टू m प्लस 3. ठीक आहे, चला पॉझिटिव्हसाठी कॅल्क्युलेट करा. हा -9 m पलीकडे जाऊन काय बनेल तर प्लस बनेल, म्हणजेच 3 इक्वल टू m प्लस 9 m आणि 3 अलीकडे येऊन बनेल मायनस. ठीक आहे, म्हणजे m प्लस 9 m हा बनला आपला m प्लस 9 m, हा बनला आपला 10 m आणि हा 3 3 0 झाला, म्हणजेच m इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, m इज इक्वल टू मिळेल बघा 0. सो m इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला 0 मिळालेलं आहे. ठीक आहे, चला आपण दुसरी पण व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घेऊ. दुसरी व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करणार तर काय मिळेल या ठिकाणी, -3 प्लस 9 m इज इक्वल टू m प्लस 3. हा 3 इकडे होईल मायनस, -3 इक्वल टू m -9 m, म्हणजे हा झाला आपला -6 इक्वल टू -8 m. मग m बरोबर काय होईल, -6/-8 दॅट इज 3/4. ठीक आहे, म्हणजेच बघा स्लोप काय मिळाला आपल्याला 3/4 आणि 0. आता ऑलरेडी 3/4 ह्या एका लाईनचा आहे, म्हणजे दुसऱ्या रिमेनिंग लाईनचा स्लोप काय असेल तर रिमेनिंग लाईनचा स्लोप 0, ज्याला आपण या ठिकाणी m इज इक्वल टू 0 कॅल्क्युलेट केलेलं आहे. ऑप्शनमध्ये जर चेक करसाल तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. 2023 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे, the coordinates of the point on the line 2x minus y is equal to 5 which are the distance of 1 unit from the line. ह्या लाईन पासून 1 युनिट डिस्टन्सवर असणारा ह्या लाईनवर असणाऱ्या पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. लक्षात घ्या, सपोज ही जी काही लाईन आहे बरोबर,
तर ते कोऑर्डिनेट आपण या ठिकाणी कन्सिडर करू. कोऑर्डिनेट्स समजा आपण या ठिकाणी कोऑर्डिनेट्स कन्सिडर केले h, k. ठीक आहे, h, k. आपण x1 म्हणायला थोडंसं कन्फ्युजन असाल तुम्ही, त्यामुळे आपण वेगळे लेटर्स घेऊ. समजा h, k म्हटलं. ओके, आता या ठिकाणी काय होत आहे, हेअर हा पॉइंट h, k लाईज ऑन द लाईन, लाईज ऑन द कोणत्या लाईनवर, 2x - y = 5. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला मागच्या गणितामध्ये सांगितलं काय, की हा पॉइंट ह्या लाईनवर लाई करतो आहे, म्हणजे हा पॉइंट ह्या लाईनवरती आहे. याचा अर्थ एक्सच्या जागी एक्स कोऑर्डिनेट, वायच्या जागी वाय कोऑर्डिनेट जर आपण पुट केला, सबस्टिट्यूट केला, तर आपलं इक्वेशन सॅटिस्फाय होईल. म्हणजेच मी म्हणू शकतो देअरफॉर 2x च्या जागी h मायनस y च्या जागी k = 5. दॅट्स इट. येतं लक्षात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसरं दिलेलं आहे, हेअर डिस्टन्स ऑफ कुणाचं, या पॉइंटचं फ्रॉम कोणती लाईन, 3x + 4y = 5 इज 1 युनिट. ठीक आहे. चला या ठिकाणी फॉर्म्युला घ्या. फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू ax1 + by1 + c अपॉन √a² + b². ठीक आहे. चला आता जर आपण या ठिकाणी व्हॅल्यू पुट करसाल तर काय लक्षात येईल बघा, डिस्टन्स किती आहे, 1 = मॉड ऑफ a चं व्हॅल्यू किती आहे, 3, b चं 4 घ्या या ठिकाणी, 3 + 4 प्लस c चं 5, पण हा इकडे पाहिजे होता, पलीकडे 0 पाहिजे होता, म्हणजे c चं व्हॅल्यू -5. ओके, c चं व्हॅल्यू या ठिकाणी किती घेतला आपण, -5. आणि रूट मध्ये कोण, a² + b² म्हणजेच 3 चा स्क्वेअर + 4 चा स्क्वेअर. आता x1 आणि y1 कोण, h आणि k. दॅट्स इट. चला आता याला या ठिकाणी समोर कॅल्क्युलेट करा, तर आपल्याला काय मिळेल, 1 ॲज इट इज इक्वल टू मॉड ऑफ 3h + 4k - 5 अपॉन √3² + 4² म्हणजेच 5 आणि आकाशामध्ये मॉडमध्ये. आता जर आपण याचा मॉड उडवला तर हा 1 काय असणार आहे, प्लस ऑर मायनस. ओके, इक्वल टू 3h + 4k - 5. हा 5 डिवाइड आहे, पलीकडे नेऊन मल्टिप्लाय करा, म्हणजे या ठिकाणी हा 1 काय बनेल, तो बनेल 1 × 5 = 5. हे आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, हेअर 3h + 4k हा 5 मायनस आहे, इकडे जाऊन करेल प्लस, म्हणजेच आपल्याला मिळाला 5 + ऑर -5. हा -5 इकडे जाऊन होईल प्लस, 5 ॲज इट इज + ऑर -5. हे आपल्याला या ठिकाणी दुसरं इक्वेशन मिळालेलं आहे. ओके, म्हणजेच काय मिळालं बघा, जर +5 घेसाल, आणि -5 घेसाल तर आपल्याला मिळेल 3h + 4k = 10. जर मायनस घेसाल तर 3h + 4k = 0. हे आपल्याला 2 इक्वेशन मिळालेले आहेत. म्हणजे आपल्या ज्या काही लाईन्स आहेत, तर लाईन्स कोणत्या कोणत्या आहेत, पहिली लाईन तर एक फिक्स आहे ना, ही 2h - k = 5, ही पहिली लाईन फिक्स आहे. मग दुसरी कोणती, तर या ठिकाणी घ्या, दुसरी एक तर ही असेल किंवा ही असेल, 2h - k = 5. दॅट्स इट. चला या ठिकाणी याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय जर करसाल तर या ठिकाणी आपल्याला मिळेल बघा, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ज्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं नसेल की या ठिकाणी ऑप्शन सी कसा करेक्ट आलेला आहे, तर बघा आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे 2h - k = 5. याला जर आपण या ठिकाणी k चं व्हॅल्यू काढून घ्याल तर -k इकडे येऊन प्लस होईल आणि 5 पलीकडे जाऊन मायनस होईल, म्हणजेच k = आपल्याला मिळेल 2h - 5. आता लक्षात घ्या, हे एक इक्वेशन आपलं या ठिकाणी फिक्स आहे, मात्र दुसरे 2 इक्वेशन वेगवेगळे आहेत. म्हणजेच काय, एक तर हे असू शकतं किंवा हे असू शकतं, पहिलं किंवा दुसरं, पण याच्यामध्ये ती लाईन ती फिक्स आहे, एक लाईन मात्र फिक्स आहे. मग या ठिकाणी काय करायचं, तर k च्या व्हॅल्यू दोघांमध्ये सुद्धा या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. बघा जर समजा मी पहिल्यामध्ये पुट केलं 3h + 4 = 10. आता या ठिकाणी k च्या जागी काय असेल, 2h - 5. ठीक आहे, चला करा, 3h ॲज इट इज 4 ने मल्टिप्लाय करा, 4 × 2 = 8 -4 × 5 = 20 = 10. -20 पलीकडे जाऊन बनेल प्लस, म्हणजे 30, आणि या ठिकाणी बनेल 3h आणि 8h, हा झाला 11h. म्हणजेच h बरोबर काय मिळाला, तर h = 30/11. h = 30/11 हे k मध्ये पुट करा.
के काय होता सांगा, के बरोबर होता 2h मायनस 5, म्हणजे त्या ठिकाणी 2h म्हणजे किती होता 30 भागिले 11 मायनस 5, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी के बरोबर मिळेल बघा 30 दुने 60, 11 5 55, 60 मायनस 55 5 भागिले 11, ठीक आहे. याला सिम्प्लिफाय करा, या ठिकाणी 30 11 5 11, 30 11 5 11 हा पहिला ऑप्शन मिळाला बघा, ठीक आहे. आता दुसरं 20 11, तरी हे याच्यातून मिळेल, म्हणजेच काय सांगायचं आहे या ठिकाणी बघा, च्या जागी 3h प्लस 4 इज इक्वल टू 0, केच्या जागी किती 2h मायनस 5 जर पुट केला तर मला मिळेल या ठिकाणी 3h प्लस 4ने मल्टिप्लाय करा 8h मायनस 20 बरोबर 0, म्हणजेच हा 20 पलीकडे जाऊन झाला प्लस 3h 8h 11h, म्हणजे h बरोबर मिळालं बघा या ठिकाणी 20 भागिले 11. आता जे मला h ची किंमत मिळाली 20 भागिले 11 ती पुट करा के मध्ये, म्हणजे के काय या ठिकाणी के बरोबर आहे बघा 2h मायनस 5, म्हणजे त्या ठिकाणी 2 20 भागिले 11 मायनस 5, तर हे किती मिळालं 20 दुने 40 भागिले 11 मायनस 5, तर या ठिकाणी के बरोबर काय मिळेल, के बरोबर 40 मायनस 55 मायनस 15 भागिले 11, तर 20 11 मायनस 15 11, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. 2023 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे, द बेस ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन अँड व्हर्टेक्स दिलेला आहे, देन द लेंथ ऑफ द साइड ऑफ ट्रायंगल विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, थोडंसं जर डायग्रामवरती लक्षात घेसाल तर काय सांगितलंय की या ठिकाणी म्हटलंय की समजा ही एक लाईन आहे, ओके, आणि लाईनचं इक्वेशन काय दिलं या ठिकाणी 2x मायनस वाय मायनस 1 इक्वल टू 0, हा काय आहे तर हा एका इक्विलॅटरल ट्रायंगलचा बेस आहे. समजा हा आहे आपला ट्रायंगल, ठीक आहे. आता हा कोणता ट्रायंगल आहे तर हा आहे या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजेच काय समजा हा ट्रायंगल या लाईनवरती या ठिकाणी आपण असं कन्सिडर करूयात, ठीक आहे. हा झाला बघा ट्रायंगल, आणि ह्या ट्रायंगलचा बेस कोण आहे तर ही लाईन आहे, ठीक आहे. समजा याला नाव देऊ आपण, काय नाव देता येईल, समजा PQR नाव दिलं आपण याला, ठीक आहे. समजा आपण याला या ठिकाणी नाव देऊ PQR. आता म्हटलं काय त्यांनी की या PQRचा बेस ही लाईन आहे आणि 1,2 हा त्याचा कॉर्डिनेट आहे, तर विचारलं ह्या ट्रायंगलची साईड बरोबर किती. या ठिकाणी लक्षात घ्या, आपण पॉइंट माहित आहे आणि लाईन माहित आहे, पॉइंट माहित आहे लाईन माहित आहे, याच्यावरून काय करू शकतो, ह्या इक्विलॅटरल ट्रायंगलची ही हाईट काढू शकतो, परपेंडिक्युलर डिस्टन्स, ठीक आहे. एकदा ते काढून घेऊ. मग या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला ABC काय मिळालं, a बरोबर 2 मिळालं, ax प्लस by प्लस c कम्पेअर करायच्यानंतर a बरोबर 2 मिळालं, b बरोबर -1 मिळालं, c बरोबर -1 मिळालं, त्यानंतर x1 आणि y1 मिळालं. तर घ्या या ठिकाणी डिस्टन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, ax1 प्लस b, ओके, b y1 प्लस c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, आणि याचा काय मॅग्निट्यूड, म्हणजेच हे आपल्याला काय मिळालं या ठिकाणी बघा 2 1 जा 2, 2 1 जा 2 -2, ठीक आहे. हा प्लस मायनस -1 डिवाइड अंडर रूट किती 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1, हे कशामध्ये मॉडमध्ये 2 2 कॅन्सल, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स मिळालं बघा d इज इक्वल टू, हा जर आपला 2 2 कॅन्सल झाला तर 1 बाय अंडर रूट 5, हे काय मिळालं या ठिकाणी डिस्टन्स मिळालेलं आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड, आपल्याला मिळाली हाईट, आपल्याला हाईट मिळाली, आपल्याला साईड कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा ओनली फॉर द इक्विलॅटरल ट्रायंगल, या ठिकाणी हेअर साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इक्वल टू 2/√3 इंटू हाईट, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कोणासाठी, ओनली फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल 2/√3 इंटू हाईट. आता तो कसा आला ते पण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा काय असेल मग, हा 2/√3 ॲज इट इज, हाईट किती आहे तर हाईट आहे 1/√5, हाईट आहे 1/√5, म्हणजेच मला मिळालं बघा या ठिकाणी साईड इक्वल टू 2 1 जा 2 अपॉन √3 इंटू √5, हे मिळालं बघा या ठिकाणी √15, म्हणजेच काय आन्सर आलं माझं 2/√15 आहे का ऑप्शन, यस, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, सर हा फॉर्म्युला आला कसा, तर कसा आला लक्षात घ्या. समजा हा आहे आपला इक्विलॅटरल ट्रायंगल जो या ठिकाणी आपण काढलेला आहे. बघा जर लक्षात घेसाल तर इक्विलॅटरल ट्रायंगलचा अँगल किती असतो, 60 60 60, सगळे अँगल किती असतात 60 60 60, ओके. आता हे जर लक्षात आलं असेल तर बघा, आता जो ट्रायंगल दिलेला आहे त्यालाच मी परत काढतो, PQR
क्यू आर आणि ही आहे समजा याची हाईट, ही आहे समजा याची हाईट, समजा ही आहे पी एस याची हाईट. बघा हा क्यू किती म्हटलं मी तुम्हाला त्या ठिकाणी 60 डिग्री, यस किती आहे परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्री आणि मग हा पी किती होईल 30 डिग्री. दॅट्स इट. ओके. आता जर आठवलं असेल तर बघा दहावीला इयत्ता दहावीला तुम्ही एक 30 60 90 30 60 90 30 60 90चा एक थेरम शिकलेले आहात. ठीक आहे. 30 60 90चा थेरम काय सांगतो की 60च्या अपोजिट कोण आहे पी एस इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस कोण आहे पी क्यू. जर हा छोटा ट्रायंगल बघसाल हे इकडचं पुसून टाकतो मी यार वगैरे. ओके. बघा जर छोटा ट्रायंगल बघसाल पी क्यू एस 30 60 90 30 60 90 30 60 90 तर काय सांगतो तर 60च्या अपोजिट कोण आहे पी एस. ओके. इक्वल टू √3/2 कोण पी क्यू. दॅट्स इट. आता या ठिकाणी बघा पी एस कोण आहे, पी एस आहे हाईट, पी एस कोण आहे हाईट, √3/2 ॲज इट इज. पी क्यू कोण आहे, पी क्यू आहे ट्रायंगलची साईड. ओके. दॅट्स इट. 2 डिवाइडमध्ये आहे मल्टिप्लाय करा, √3 मल्टिप्लायमध्ये आहे डिवाइड करा इंटू हाईट कुणाचं साईड. म्हणजेच काय फॉर्म्युला आला साईड इज इक्वल टू 2/√3 इंटू हाईट. कशावरून वापरलं हे तर आपण जे 30 60 90चा थेरम बघितला होता त्याच्यावरून. देअरफॉर इक्विलॅटरल ट्रायंगलचं साईड इज इक्वल टू 2/√3 इंटू हाईट. फॉर्म्युला वापरा 2/√15. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. 2022-2023 बॅक टू बॅक 2 वर्ष विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी बघा काय म्हटलं त्यांनी पी इज द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन टू द लाईन हुज इंटरसेप्ट ऑन द ॲक्सेस आर ए अँड बी रिस्पेक्टिव्हली देन 1/a² प्लस 1/b² या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा या ठिकाणी जर म्हणसाल इक्वेशन ऑफ लाईन, कोणती लाईन डबल इंटरसेप्ट फॉर्म मधली लाईन म्हणजेच x/a प्लस y/b इक्वल टू 1 हिला आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये घेऊन या. स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजेच ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मग काय करावं लागेल यांचा दोघांचा या ठिकाणी ॲडिशन करा. ॲडिशन बनली ab क्रॉस मल्टिप्लाय bx प्लस ay इज इक्वल टू 1. ab पलीकडे जाऊन करेल मल्टिप्लाय म्हणजेच मला मिळालं bx प्लस ay इंटू ab, तो ab इकडे येऊन करेल मायनस. ठीक आहे. हे काय मिळालं या ठिकाणी, हे मिळालं आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन. या ठिकाणी हे इक्वेशन कुणाचं आहे लाईनचं. त्यानंतर आपल्याला माहित आहे पॉइंट काय आहे, पॉइंट 0,0 मधून जातोय म्हणे. म्हणजेच आपण या ठिकाणी घेऊ शकतो फॉर्म्युला सांगा डिस्टन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे मॉड ऑफ ax1 प्लस by1 प्लस c अपॉन √a² प्लस b². चला डिस्टन्स किती सांगितलंय त्यांनी, डिस्टन्स म्हटले p. ओके. या ठिकाणी सुरुवातीलाच काय म्हटलंय p इज द लेंथ म्हणजे डिस्टन्स किती आहे p इक्वल टू मॉड ऑफ. बघा कम्पेअर करा स्टँडर्ड इक्वेशन सोबत म्हणजेच या ठिकाणी काय असेल b इंटू 0 प्लस a इंटू 0 प्लस c च्या जागी कोण आहे मायनस ab म्हणजे या ठिकाणी आला आपला मायनस ab. ओके. आणि डिवाइड मध्ये काय तर डिवाइड मध्ये a² प्लस b². दॅट्स इट. येतं लक्षात. चला आपल्याला या ठिकाणी काय मिळालं p इक्वल टू वरती बघा 0 0 0 हा झाला मायनस ab अपॉन √a² प्लस b². हा आहे मॉड मध्ये. आता काय झालं पाहिजे जर आपण मॉड उडवला तर हा काय बनेल या ठिकाणी प्लस और मायनस p बनेल इक्वल टू याचा मॉड गेला तर ab अपॉन √a² प्लस b². a² प्लस b² या ठिकाणी रूट मध्ये आहे तो रूट उडाला पाहिजे म्हणून काय करसाल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला स्क्वेअर करसाल तर प्लस और मायनस p याचा स्क्वेअर काय होणार आहे p² प्लस असो किंवा मायनस असो p². त्यानंतर ab चा a² b² आणि रूट स्क्वेअर रूट या ठिकाणी कॅन्सल झाला. बघा a² प्लस b² या ठिकाणी डिनोमिनेटर मध्ये आहे मात्र आपल्याला जे पाहिजे तर ते a² b² सेपरेट झालेलं पाहिजे. मग काय करू आपण दोन्ही साइडला इनवर्स करू किंवा हा a² प्लस b² या ठिकाणी करू त्याला मल्टिप्लाय म्हणजे आपल्याला मिळेल बघा a² प्लस b² इक्वल टू a² b² अपॉन p². ठीक आहे. आता बघा हा a² b² इकडे मल्टिप्लाय आहे याला डिवाइड मध्ये पाठवा म्हणजेच तो जाईल बघा a² ला सुद्धा डिवाइड मध्ये आणि b² ला सुद्धा डिवाइड मध्ये इक्वल टू 1/p² ॲज इट इज. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळेल a² जर कॅन्सल झाला तर 1/b².
या ठिकाणी काय राहिला 1/b². ओके, आणि या ठिकाणचा b² कॅन्सल झाला तर 1/a². 1/a² इज इक्वल टू 1/p². काय मिळालं आपल्याला या ठिकाणी 1/a² प्लस 1/b² इज इक्वल टू 1/p². देअरफॉर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे, इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर देन द डिस्टन्स ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फ्रॉम द ओरिजिन. बघा या ठिकाणी थोडासा मोठा प्रश्न आहे, त्यामुळे सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. बघा काय म्हटलं या ठिकाणी की एक लाईन कोणती आहे, x प्लस a मायनस 1 y इक्वल टू 1, आणि दुसरी लाईन काय आहे या ठिकाणी 2x प्लस a² y इक्वल टू 1. आता ह्या दोन लाईन एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत असं म्हटलंय. मग मला काय करावं लागेल, सगळ्यात आधी तर a ची किंमत काढून घ्यावी लागेल. बघा a ची किंमत काढण्यासाठी मी काय म्हणतो, या ठिकाणी ह्या लाईनचा स्लोप काय असेल, ह्या लाईनचा स्लोप काय असेल सांगा. काय फॉर्म्युला आहे, मायनस a/b, x सोबत जो या ठिकाणी कॉन्स्टंट नंबर असेल तो अपॉन मायनस b. ओके, म्हणजे या ठिकाणी मला काय मिळेल, x सोबत आहे 1 अपॉन a मायनस 1. हा कुणाचा पहिल्या लाईनचा स्लोप मिळाला. दुसऱ्या लाईनचा स्लोप काय असेल या ठिकाणी बघा, स्लोप इज इक्वल टू तर असेल -2 अपॉन a². ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी मला ज्या दोन लाईनचा स्लोप मिळालेला आहे, तर ह्या दोन लाईन एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर. म्हणजेच मी या ठिकाणी म्हणू शकतो हेअर लाईन्स आर परपेंडिक्युलर. लाईन्स कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. देअरफॉर यांचा स्लोप 1 अपॉन a-1 इंटू -2 अपॉन a² यांच्या स्लोपचा मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू -1. दॅट्स इट. आता काय मिळालं बघा, मायनस मायनस मल्टिप्लाय करा, 2 इक्वल टू हा -1 a² हा पलीकडे जाऊन मल्टिप्लाय करेल a-1. ओके, -a² ने त्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे त्या ठिकाणी काय मिळेल -a³ मायनस मायनस प्लस a² हा 2 पलीकडे जाऊन बनेल -2 इज इक्वल टू 0. जे काही पॉलिनॉमियल मिळालेलं आहे त्याला जर या ठिकाणी सिम्प्लिफाय करसाल तर बघा असा नंबर पाहिजे की जो ह्या इक्वेशनमध्ये जर सबस्टिट्यूट केला, पुट केला तर आपल्याला दोन्ही साईड इक्वल होतील. मग मी काय करतो, a च्या जागी जर -1 पुट केला, ओके, a च्या जागी जर -1 पुट केला तर माझं इक्वेशन सिम्प्लिफाय होणार आहे. म्हणजेच मला मिळेल a इज इक्वल टू -1. म्हणजेच हे इक्वेशन कोणतं मिळालं तर a+1 a² - 2a + 2 इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय की एकतर हा ब्रॅकेट 0 असला पाहिजे किंवा हा ब्रॅकेट 0 असला पाहिजे किंवा दोन्ही 0 असतील. ओके, या कंडिशनमध्ये काय होणार आहे, a+1 इज इक्वल टू 0 हा तर रिअल नंबरला बिलॉंग्स करतो आहे. ओके, बट हा रिअल नंबरला बिलॉंग करत नाही. त्यामुळे माझ्यासाठी एचं व्हॅल्यू काय मिळालं तर एचं व्हॅल्यू मिळालं या ठिकाणी -1. दॅट्स इट. जे इक्वेशन आपल्याला दिलेले होते ते इक्वेशन जर आपण या ठिकाणी लिहून घेतले आणि एची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती या ठिकाणी सबस्टिट्यूट करा, आपल्याला मिळेल x a च्या जागी -1 हा झाला -2 y इज इक्वल टू 1 आणि दुसरं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल 2x a² म्हणजेच -1 चा स्क्वेअर तो असेल या ठिकाणी +1 म्हणजेच y इज इक्वल टू 1. याला जर सिम्प्लिफाय करसाल x आणि y ला तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल बघा, x इज इक्वल टू किती मिळेल, हा 2y + 1 आणि ती व्हॅल्यू जर याच्यामध्ये पुट केली तर 2y + 1 + y इज इक्वल टू 1. 2 2 जा 4y + 1 5y आणि 2 1 जा 2 1 - 2 हा मिळाला -1 म्हणजेच y इज इक्वल टू आपल्याला मिळाला -1/5. -1/5 जर याच्यामध्ये सबस्टिट्यूट कराल तर x इज इक्वल टू आपल्याला किती मिळेल 2 - 1/5 + 1 म्हणजेच x इज इक्वल टू आपल्याला मिळाला 5 - 2 दॅट इज 3/5. x आणि y आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. ठीक आहे, आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किती मिळाला 3/5 - 1/5. आपल्याला विचारलं काय, डिस्टन्स ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 3/5 - 1/5 आणि ओरिजिन यांच्या मधलं डिस्टन्स 3/5 - 1/5 0,0 यांचं डिस्टन्स या ठिकाणी काढायचं आहे. काय फॉर्म्युला आहे, डिस्टन्स इज इक्वल टू √x2 - x1 म्हणजे 0 - 3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस
y2 मायनस y1 मायनस 1/5 याचा स्क्वेअर. ओके, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळेल बघा डिस्टन्स इज इक्वल टू अंडर रूट 0 मायनस 3/5 चा स्क्वेअर तो मिळाला या ठिकाणी 9/25 प्लस 0 मायनस मायनस हा झाला प्लस 1/5 म्हणजे हा झाला 1/25. तर आपल्याला किती मिळालं डिस्टन्स इज इक्वल टू 9 + 1 10 डिवाइड बाय 25. बघा 5 ने जर डिवाइड करसाल तर 5 दुने 5 म्हणजे d इज इक्वल टू अंडर रूट 2/5. या ठिकाणी d किती मिळालेला आहे तर d मिळाला अंडर रूट 2/5. या ठिकाणी जर चेक करसाल तर बघा ऑप्शन नंबर डी अंडर रूट 2/5 ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर.